सांगली मिरज कुपवाडमध्ये आज सगळीकडे चर्चा आहे की योगेंद्र थोरात इलेक्शनला कसे पडले आणि मला स्वतःला पण हा प्रश्न आहे की मी निवडणुकीला कसा पडलो. तर आजची निवडणूक म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट झालेली, म्हणजे ती सगळं जमायला लागतं. अक्षरशः तुम्ही याद्या फोडतात. याद्या फोडणे म्हणजे प्रभाग रचना होते त्यावेळेला ते ज्या हे रस्त्याच्या इकडचे या वार्डात, रस्त्याच्या इकडचे या वार्डात, इथून सुरुवात झालेली असते. मग जे जुने राजकारणी आहेत ते काय करतात, आपला तिकडचा वार्ड आहे त्याच्यातले थोडे इकडे घालतात. कसे घालतात? शिक्षक BLO शिक्षक असतात, ते कुणाच्या शाळेचे असतात? त्यांच्याच शाळेचे असतात. मग ही प्री प्लॅन असतं. हा इव्हेंट मी सांगायलो ना, मी कालपासून याचा खूप अभ्यास करायलो की हां ठीक आहे 200-300चा फरक, 4000चा फरक पडला. 4000 म्हणजे जोक नाही. आज काम करणारा माणूस 4000-3000 जर हरत असेल तर हा जोक आहे का? सगळ्या मिरजमधले लोक काय म्हणालेत की मिरजमधल्या प्रभाग 20मधल्या लोकांनी काम करणाऱ्याची म्हणजे काय म्हणायचं किंमत नाही. तर थोडंफार आहे असं, सगळंच असं नाही. यात एक आपण समजून घेतलं पाहिजे की मी पहिल्यांदा पण ऑब्जेक्शन घेतलं होतं की वार्ड क्रमांक 6मधले, वार्ड क्रमांक 5मधले आमच्या वार्डात जवळजवळ 2153 मतदान आमच्या वार्डात आहे. मग जे आमच्या वार्डातनं बाहेर गेलं तर त्यांना आम्ही ओळखतो आहे की वार्डात राहतो आहे आम्ही, गेली 7-8 वर्ष आम्ही इथं आहे, 12 वर्ष आहे, की हा माणूस आपला इथं 7 नंबरमध्ये दिसतो आहे. कारण 7 नंबरच्या पण आम्ही याद्या आणल्या होत्या 6, त्यांना आम्ही परत घेतलं. अशा 700-800 लोकांना आपण परत घेतलं. महापालिकेतनं क्युरी काढून वगैरे त्यातली 600-700 लोकं आली. पण जी लोकं बाहेरच्या वार्डातनं आमच्या वार्डात आलेत त्यांना बाहेर काढलंच नाही. मात्र इथं शिक्षण संस्थांची सगळी यंत्रणा लावून, पै-पावणे लावून त्या माणसांना हुडकण्यात आलं. हुडकून काय केलं? त्यांच्या हातात पैसे ठेवले, ओळख दाखवली, जातीचं सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आपण त्या वार्डात राहत नाही तरी मताला कोणतर 2500 रुपये द्यायला लागले म्हणजे लोकही खुश झाली. त्यांना मतदानापर्यंत आणायची व्यवस्था झाली, त्याच्यासाठी क्लुजर वापरल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आज मी एवढं सांगतो, खूप प्री प्लॅन आहे. इवन उमेदवार ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या अपार्टमेंटमध्ये त्यांना सोडून किंवा आणखी एक घर सोडून राहिलेली लोकं पण त्यांनी 20 नंबर वार्डात आणलेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या परिचयाची सगळी लोकं 20मध्ये आधीच प्री प्लॅन. आणि मग ही इलेक्शन. मग त्यानंतर काय झालं? 2-2.5 हजार हितं झाली. त्यानंतर काय झालं? त्यानंतर मग इथले जे अशिक्षित समाज आहे त्यांना कसं विकत घ्यायचं ह्याच्या मागं लागले. मग ते विकले जात नाहीत. मग त्यांना कुठं तर कायद्यात कुठल्या तर बसवून परत त्यांना पैशानं विकलं जात नाही, तर मग धार्मिक गोष्टी सांगून हे झालं. आणि हे सगळ्यांना माहीत आहे. हे झालं 3000. आणि मग 10,000 लोकांना लाईन लावून पैसे देण्यात आले. 10,000 लोकांना लाईनीनं पैसे देण्यात आले. ते 10,000, हे 2,500, हे 1,000. ॲक्च्युली मी म्हणतो आहे त्यांना मतं कमी पडली, फक्त 6,000 पडली. ह्या सगळ्या प्लॅनिंगनंतर त्यांना 13,000च्या 13,000 मतं त्यांना पडायला पाहिजे होती. मात्र कित्येक लोकांनी येणं टाळलं. त्यांनी पैसे देऊन आम्हाला मतदान केलं. आम्ही बिनपैशाचे आलो. आता माझ्याबरोबर जे अभिजित धारगे उभारले होते त्यांच्या मागं समाज ठाम उभारला. त्यांना वोटिंग केलं, चांगली मतं पडली. आमच्या मागं काम करून बौद्ध विहार बांधून आमच्या मागंही समाज आला. पण हे इलेक्शन समाजाचं होतं का? नाही, हे इलेक्शन होतं कामाचं. तर काम हा कुठं विषयच राहिला नाही. काम हा विषयच कुठं आमच्या प्रभाग 20मध्ये काम हा विषयच कुठं राहिला नाही. जात पात, पैसा, दबाव. आता कालच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर ज्या पालकांची मुलं 7 नंबर शाळेत आहेत, खूप वाईट आहे. मी या शाळेसाठी लढत होतो, प्रभागातल्या शाळांसाठी लढतो आहे मी. तुमची मुलं चांगली शिकावी. नगरसेवक काय करत असतो? प्रायव्हेट शाळा काढतो आणि नगरपालिकेच्या शाळा बंद पाडतो. या शाळा भविष्यात आणखीन चांगल्या होण्यासाठी मला ही सगळी इलेक्शन लढायचं होतं. आज तुम्ही पाहिलं तर मी ज्या प्रभागात राहतो तिथे एक साधा मुलगा
SC पुरुषमधनं उभारला आहे आणि तो निवडून आला. त्याचं नाव गाथा रोहित जगदाळे काय तर सॉरी त्या निवडून आले. आणि मी जर माझ्या घरापाशीच उभारलो असतो SCमधनं मी निवडून आलो असतो. मी प्रभाग 8मध्ये उभारलो असतो, निवडून आलो असतो. आज मी पण गुलाल खेळलो असतो. पण मी इथंच का उभारलं? इथं मी शेवट केले, इथं मी ज्याची सुरुवात केली आहे. अशा गोष्टी आहेत की त्या मला शेवटपर्यंत न्यायच्यात. म्हणून मतदारांनी एवढी मोठी सजा द्यायची का? 2000 मतं ही काय म्हणजे हेच झालं नाही. मी 18,000 लोकांच्या हितं राहणाऱ्या कामाला पडलो आहे. मी 6 किंवा 5मध्ये जाऊ शकत नाही ना. तिथलं मतदान किती हित आहे मी प्रूव्ह करतो तुम्हाला. कधीही जर कोणी ही बाईट बघून की त्या 5 आणि 6 नंबरच्या मतदारांना इथं आले नाहीत आणि त्यांनी वोटिंग माझ्याकडे पण आलते, आम्ही 5 नंबरमध्ये राहतो आहे, आम्ही 250 जण आहे, आम्ही 500 जण आहे, तुम्ही पैसे द्या. म्हटलं काय संबंध बाबांनो, काय संबंध? तुम्ही तिकडं राहताय, या वार्डाचं भविष्य ठरवणारे तुम्ही कोण? आणि काल बघत होतो आम्ही शाळेचे पालक असू द्या, ज्यांचं आपण इतकी कामं केली आहेत 5 वर्ष, हे खूप वाईट आहे. हा इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, याच्यासाठी हाताखाली बरीच लोकं लागतात. आज निवडून आले, मी त्यांचं अभिनंदन करीन. पण हे काय बघून लोकांनी 6,000 मतं दिलेत? अत्तर नायकवडींनी असं कोणतं काम केलं या वार्डात माझ्यापेक्षा चांगलं की त्यांना लोकांनी 6,000 मतं दिली आणि मला 2,000 दिली? जेव्हा मी 2चा वार्ड होता, 1च महिना फक्त मी या वार्डात प्रचार केला 2013 साली, तेव्हा मला 2,007 मतं होती. आणि मी एवढं काम करून तुम्हाला वाटतं आहे की मला 2,000 काहीतरी 2100 मतं पडतील? तर हे लक्षात घ्या. अक्षरशः देवांच्या फोटोवर हात ठेवणं, बऱ्याच धर्मग्रंथांवर हात ठेवणं, ही इलेक्शन कुठल्या साईडनं झाली? आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजातल्या लेकरांना शिकवायचं तर राहू द्या, ती पिढी पुढे चालली आहे, त्यांना परत जात पंचायत कायदा लावून परत आणायचं. यासाठी तुम्ही शिकलाय, यासाठी तुम्ही मोठमोठी पदं घेतलेत. माझ्या हारायचं मला काय नाही. 2013ला पण मी इलेक्शन हारलो होतो, दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आहे आणि कालपासून मी परत कामाला लागलो आहे. मला काही फरक पडत नाही, नगरसेवक असू द्या नसू द्या. फक्त लोकांची तुम्ही कामं करा, मीही करेन. आमदारांचा फंड आहे, पालकमंत्री साहेबांचा आहे, आणि मला फंड कसा आणायचा ते मला चांगलं माहीत आहे. त्यामुळं तुम्हाला आता संधी मिळाली आहे, तुम्ही काम करा. पण या प्रश्नाचं उत्तर नागरिकांना कळणं आवश्यक होतं की थोरातांना 2,000 मतं कशी पडली. कुठं तर 2,500 रुपये त्यांनी रेट काढला होता मताचा. 2,500, 3 मताची 2,500. आणि त्याच्यात पण त्यांनी त्या STच्या सीटला कसं केलं, ओपन 1,000, मागासवर्गीय 1,000 आणि ST त्याचे 500 रुपये म्हणून. म्हणजे 2,500 रुपये एका मताला, म्हणजे एका मताला झाले 800 रुपये. 800 रुपयेमध्ये आपण आपलं मत विकायचं होतं का? हे जनतेनं ठरवायचं होतं. बऱ्याच लोकांनी हो म्हणून ठरवलं. आता माझ्या जवळची माणसं होती, तिकडं राहतात इकडं राहतात, नाही आमच्याकडं रात्री आली, सकाळी आली, दिवसा आली, मध्यस्थी घेऊन आला. एक जण तर ते खाद्यावस्तीत एक महिला बॅगच घेऊन उभा होती. हां काय किती बोला. मध्ये तुम्हाला माहीत असेल की माझा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि मी इलेक्शन सोडलं होतं. तर त्या दिवशी जी माझ्या घरी लोकं आली की दादा आम्ही तुमच्याबरोबर आहे, आमच्या वस्तीला तुमची गरज आहे, ती लोकं पण नंतर त्यांच्या कामाला लागली. त्यांना मी विचारलं असं का बाबांनो, तुम्ही तर तत्व एकदम हे आहेत माझ्या. नाही दादा ते तुम्ही दिलं नाही, त्यांनी दिलं. कोणतं तुमचं काम इतर लोकांना इतकं आवडलं? तुम्ही कोविडमध्ये होता, तुम्ही महापुरात होता, तुम्ही दिवसरात्र इथं होता, काय होतं? तुमचं कोणतं काम आवडून तुम्हाला 6,000 मतं पडली? हे लक्षात घ्या. हे नाही आणि काम करून निवडून आलं तर तुमचा जल्लोष ठीक आहे. असं तुम्ही बोवावर अंगावर ओढून घ्यायला आहे, स्वतःला फेटे घालायला आहे, तुम्हाला लोक उचलायला लागलेत. अहो कुठं सगळ्या मिरजेनं बघितले लाईन लावून पैसे वाटून, कुठं तर लोकांना वेटीस धरून हे सगळं झालेलं आहे, बाहेरची मतं आणून. तेव्हा खूप हवेत जाऊ नका. योगेंद्र थोरात इथं परत कामाला लागला आहे आणि तो काम करणार. लोकांचा एकही प्रश्न आत्ता या घडीला एकही प्रश्न नाही, भविष्यात त्यांचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. मुलांच्या नोकऱ्या असू द्या, महिलांना घरात उद्योग असू द्यात, सगळ्या शासकीय योजना असू द्यात, निधी असू द्या, सगळं आणणार. मी घरी बसणार नाही, मी बाहेर पडलेलो आहे. लोकांनी ज्या मला मतदान केलं आहे त्यांना मला न्याय देणं आवश्यक आहे. त्यामुळे जसा 2013ला योगेंद्र बाहेर पडला आहे तसा पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही खूप आनंदात राहू नका की योगेंद्र थोरात घरात राहील. काल मी एक दिवस प्रयत्न केला घरी राहायचा, असं पांघरून घेऊन झोपलो, काय प्रयत्न केलो. पण 7 वाजता तर मी वाटत असतोय,
परत काढलं सगळं आणि परत आलो. तेव्हा मला जरा श्वास घेतल्यासारखं वाटायला. हा वार्ड म्हणजे माझा श्वास आहे, माझं आयुष्य आहे, माझं जीवन आहे. इथं आल्याशिवाय आणि इथले प्रश्न सोडवल्याशिवाय, उलट मी असं म्हणतो की ज्या अशिक्षित थोडं कमी शिकलेल्या लोकांनी हा निर्णय चुकीचा घेतला, त्यांना मी चांगलं शिकवेन त्यांच्या लेकरांना की पुढची पिढी असे चुकीचे निर्णय, चुकीचे म्हणण्यापेक्षा विचार न करता निर्णय घेणार नाही, भविष्याचा विचार करेल. त्यासाठी मी त्यांच्या भविष्यात त्यांच्याबरोबर आहे, कुठंही गेलेलं नाही. योगेंद्र थोरातांनी वचननामा काढला होता. त्या वचननाम्यामधल्या 90% गोष्टी आपण पूर्ण करू. कृष्णा घाट पर्यटन स्थळ झालेलं. आता मी अशा गोष्टी सांगणार नाही, कारण मग हे काय नगरसेवक झाले लोक ही कसे होऊ नयेत ह्याच्या मागं लागतील. त्यामुळं मी ज्या गोष्टी सांगितल्यात बऱ्यापैकी त्या पूर्ण होतील. आणि मुलांच्या शिक्षणात तर मी कुठंही कमी पडणार नाही. गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण असू द्या, त्यांचं आरोग्य असू द्या, त्याच्यात योगेंद्र थोरात कायम पुढं राहील आणि ते पूर्ण करत. माझा पराजय झाला ही मला वाटतच नाही. मी रिलॅक्स आहे एकदम. मला काय ते जय पराजय हा फक्त एक तारीख होती माझ्यासाठी. 15ला निवडणूक आणि 16ला निकाल. मला तिथं खूप, मी त्या निकालाची इथं पण सिरियस नव्हतो, मी येणार पण नव्हतो. निकाल काही लागू द्या, मी माझ्या कामात असतो. कुठं मागची 2.5 वर्ष आम्ही नगरसेवक होतो तरी आम्ही कामातच होतो. आज माझी लढाई एका आमदारांशी होती, जशी आमच्या मनोज सरगरांची लढाई एका खासदारांशी होती. त्यांनी ती लढाई केली, मी लढाई केली. तिथं पण काय झालं तुम्हाला माहीत आहे आणि इथं पण काय झालं माहीत आहे. त्यामुळं आम्ही लेकरं आम्ही या वार्डात आम्ही पोरकं होऊ देणार नाही. इथली लेकरं आमची आहेत, ते त्यांच्या मुलासाठी लढले, मी तुमच्या मुलासाठी अजूनही लढणार. आमचे मनोज सरगर असतील ते तिथल्या लेकरांसाठी लढतात, त्यांनी त्यांच्या पुतण्यासाठी लढले. तिथं खासदारांबरोबर लढाई होती, इथं आमदारांबरोबर होती, पण मी मागं सरकलो नाही. मी दुसऱ्या वार्डात गेलो असतो, मी गुलाल लावून आज फिरलो असतो. पण मला नुसता गुलाल महत्त्वाचा नाही, लोकांसाठी संघर्ष करणं महत्त्वाचं आहे.